सोलापूर महानगरपालिका कार्यालयात 13,000 रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक गोपाल मंडलू यास ताब्यात घेतलं होतं। सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता। सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयानं पालिकेच्या कर्मचाऱ्यास जामीन मंजूर केलाय। आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी यांनी जामीन अर्ज ठेवला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गोपाल मंडलू यांना सशर्त जामीन दिला आहे। त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात 17/5/2024 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमनी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।